आज आपण बघा मस्त मऊ लुसलुशीत छान अशी पदर येणारी पोळी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। बऱ्याच वेळा बघा पोळ्या फुगत नाहीत किंवा चपाती आपण जी बनवतो ती फुगत नाही किंवा त्याला लेयर्स येत नाहीत। अशा वेळेला बघा मस्त अशी पोळी कशी बनवायची याच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यासाठी बघा मी इथे खोलगट आकाराचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपण चाळणीने अगोदर 2 वाट्या पीठ चाळून घेणार आहोत। आपण रोजची कणिक भिजवत असताना बघा जर कणकेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण जर फिक्स ठेवलं तर कणकेचं प्रमाण कमी जास्त होत नाही। यामध्ये बघा पिठासाठी ही वाटी मी पिठाच्या डब्यामध्येच ठेवून देते प्रत्येक वेळी। त्यानेच आपण 2 वाटी पीठ मोजून घेणार आहोत आणि छान असं हे पीठ आपण चाळून घेणार आहोत चाळणीने। म्हणजे जर त्यावरती काही जाडसर असं पीठ दळून दिलेलं असेल तर त्याचा जो चोथा असतो तो वरती राहतो। येथे बघा पीठ एकदम बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला। जर आपण पीठ छान असं दळून घेतलेलं असेल तर पोळ्या पण छान होतात। आणि चाळणीने पीठ चाळत असताना बघा पीठ बऱ्यापैकी खाली सांडते, त्यामुळे आपण ग्लासचा वापर करून पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे। आणि चाळणीमध्ये बघा काही सुद्धा चोथा किंवा चाळ राहिलेला नाहीये, पूर्ण पीठ आपण छान असं चाळून घेतलेलं आहे। यावरून समजत असेल की पीठ एकदम छान असं बारीक दळलेलं आहे। आता आपण यामध्ये बघा मी एक छोटा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि तो ग्लास मी थोडं थोडं करत पाणी यामध्ये घालून घेते आहे। ते पाणी आपण अगदी थोडं थोडं करतच घालायचं आहे, जास्त पाणी आपल्याला एकदम घालून घ्यायचं नाहीये। आणि एका चमच्याने छान असं आपण ते मिक्स करून घेणार आहोत। आणि अगदीच जर तुम्ही बॅचलर असाल, जर आपल्याला पीठ मळता येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त घालायचं नाहीये यामध्ये। आणि बघा मस्त अशी कणिक मळून झालेली आहे आणि पीठ खूप जास्त खाली सांडत होतं, मग किचन ओटा पण बघा खराब होऊन जातो। त्यासाठी मी खाली पेपर अंथरून घेतलेला आहे। आपल्याकडे जर एखादं कापड असेल तर आपण ते पण वापरू शकता। आणि तेच कापड आपण रोज जर पीठ मळत असताना किंवा चपाती करत असताना वापरलं तर किचन ओटा पण जास्त खराब होत नाही बघा। आणि नंतर बघा हाताचा जो आपला पाठीमागचा भाग असतो त्याने मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये बघा अगदी थोडं थोडं करत पाणी घालून परत एकदा पीठ छान असं मळून घेणार आहोत। जर आपल्याकडे वेळ नसेल, आपल्याला लगेच पोळ्या बनवायच्या असतील, 5 ते 10 मिनिट सुद्धा कणिक भिजवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे अवश्य करू शकता। याने पोळ्या अगदी मऊ होतात, कारण आपण यामध्ये वरतून पाणी घालून मळून घेतल्यामुळे कणिक अतिशय मऊ होण्यासाठी मदत होते। आपण ही ट्रिक एकदा वापरून बघा, त्याने बघा पोळ्या एकदम छान होतील। आणि जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण 10 ते 15 मिनिट नंतर कणिक भिजवून घेतली मग तर पोळ्या अगदी छान होतातच। आणि इथे बघा मी एका डब्यामध्ये आपल्याला पिठी लावण्यासाठी पीठ काढून घेतलेला आहे। असा जर आपण एक डब्बा ठेवला तर आपलं रोजचं पीठ खराब होत नाही आणि आपल्याला पिठी लावण्यासाठी पण सोपं पडतं। त्यासाठी बघा एका डब्यामध्ये आपण असं पीठ काढून घेतलेलं आहे आणि कणिक बघा मी छान अशी मळून घेतलेली आहे। नंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालून आपण 1-2 वेळा पीठ छान असं मळून घेणार आहोत। आणि नंतर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे आपण पीठ छान असं भिजवून घेणार आहोत। कणिक जेवढी छान भिजते तेवढ्या छान अशा पोळ्या होतात। बघा मस्त अशी मऊ कणिक झालेली आहे। या पद्धतीने कणिक व्हायला हवी आहे। नंतर बघा आपण कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। गोळे आपण अगोदरच बनवून ठेवायचे आहेत, म्हणजे आपला नंतर गॅस पण जास्त वाया जात नाही। 2 वाटी पिठापासून बघा अगदी 6 ते 7 पोळ्या होतील असे मध्यम आकाराचे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत। आता आपण ते छान असे लाटून घेऊया। आणि इथे बघा मी एका डब्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण एक छोटी वाटी ठेवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला चपातीला तेल लावण्यासाठी एकदम सोपे पडते। त्यासाठी मी इथे डब्बा घेतलेला आहे आणि तो झाकून नंतर ठेवण्यासाठी पण सोपे पडते, म्हणून मी डब्यामध्ये तेल काढून घेतलेलं आहे। आणि इथे बघा मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। चपाती लाटून होईपर्यंत तवा छान असा गरम होऊन जातो। गॅस अगदी आपल्याला कमी ठेवून घ्यायचा आहे। आणि बघा एक गोळा आपण छान असा पिठामध्ये
डीप करून घेतलेला आहे आणि तो छान असा लाटून घेते आहे मी। आता आपण 3 पदरी पोळी जी आहे ती कशी बनवायची त्यासाठी बघा मी एकदा पोळी लाटून घेतलेली आहे छोटीशी। त्यावरती आपण थोडंसं तेल लावायचं आहे, थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि नंतर मधून एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे। नंतर आणखी एकदा थोडंसं तेल लावायचं आहे, थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत आणि त्याला एक त्रिकोणासारखा आकार देऊन घेणार आहोत आणि नंतर एकदा पिठामध्ये डीप करून परत एकदा त्याला गोलाकार आकार देत आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। बघा आपल्याला पुढच्या कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत, मध्ये जास्त प्रेस करायचं नाहीये आणि पोळी आपल्याला छान अशी गोलाकार आकार देत देत छान अशी लाटून घ्यायची आहे। जेव्हा असे वाटेल की पोळी आपली खाली चिकटते आहे तेव्हा बघा आपण थोडासा पिठाचा हात घेणार आहोत आणि त्या पोळीला लावून घेणार आहोत। एका बाजूने लावल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण आपण थोडंसं पिठाचा हात लावून घेणार आहोत, म्हणजे पोळी लाटताना खाली चिकटणार नाही आणि लाटत असताना ती छान अशी गोलाकार फिरते आहे बघा। आणि याच पद्धतीने आपण छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे। अगदी आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण ती छान अशी भाजून घेऊया आणि तवा सुरुवातीला बघा गरम असतो, त्यामुळे सुरुवातीची पोळी तव्याला चिकटते, त्यामुळे तव्याला अगोदर खाली आपण तेल लावून घेणार आहोत आणि नंतर आपण पोळी घालून घेतलेली आहे आणि पोळीला छान असे वरती बघा बबल्स यायला लागलेले आहेत। आता आपण ही पोळी दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात आणि नंतर याला बघा आपण तेल लावून घेणार आहोत। बघा पोळी मस्त फुगायला लागलेली आहे, मस्त अशी पोळी फुगते आहे बघा। याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी छान असं तेल लावून पोळी छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत। आणि जेव्हा आपण चपाती भाजण्यासाठी तव्यावरती टाकतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची आहे, अगदी मीडियम किंवा कमी गॅसची फ्लेम ठेवायची नाहीये, गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवायची आहे, म्हणजे पोळी छान अशी फुगते। बघा मस्त अशी पोळी आपण थोडी थोडी प्रेस करत छान अशी दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत। ज्या ठिकाणी आपल्याला वाटते आहे की पोळी या ठिकाणी भाजत नाहीये किंवा थोडीशी हलकीशी भाजली जाते तर त्या ठिकाणी आपण थोडंसं प्रेस करू शकतो आणि पोळी छान अशी भाजून घेऊ शकतो। मस्त अशी पोळी फुगलेली आहे बघा। आता ही पोळी जेव्हा आपण गरम ताटामध्ये काढतो तेव्हा त्याला खालून पाणी सुटते, त्यामुळे आपण ही पोळी एका जाळीवरती काढून घेणार आहोत आणि थोडीशी थंड झाल्यानंतर मग आपण पोळ्यांचा जो डबा आहे त्यामध्ये या पोळ्या भरून ठेवल्या तर पोळ्या अगदी मऊ पण राहतात आणि ओलसर पण होत नाहीत। नंतर बघा 2 पदरी पोळी कशी बनवायची ते बघूयात आपण। त्यासाठी येथे पोळीला बघा एक ओव्हल शेप देऊन घेतलेला आहे मी आणि नंतर मधून आपल्याला तेल लावून या पद्धतीने ती फोल्ड करून घ्यायची आहे। जर आपल्याला हवं असेल तर आपण 2 पदरी किंवा 3 पदरी पोळी बनवू शकता, पण 3 पदरी पोळीचे पदर अगदी छान येतात, त्यामुळे 3 पदरी पोळी जास्त पटकन फुगते आणि पटकन पण बनते। आणि 2 पदरी पोळी पण बघा याच पद्धतीने मी छान अशी लाटून घेते आहे आणि आपण 2 पदरी पोळी पण बघूया। मस्त अशी 2 पदरी पोळी पण भाजली जाणार आहे आणि मस्त अशी फुगते पण आहे बघा। आणि आपण चपातीसाठी गहू कोणता वापरतो ते पण तितकेच महत्त्वाचे असते, त्यामुळे शक्यतो गहू पण आपण लोकवन वगैरे वापरू शकता, त्याने पोळ्या एकदम छान होतात। बघा मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी 2 पदरी पोळी पण छान अशी आपण भाजून घेणार आहोत। पोळी भाजत असताना बघा गॅस आपल्याला अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि पोळी भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करून घ्यायची आहे, म्हणजे नंतरची पोळी जेव्हा आपण टाकतो तेव्हा ती पण करपत नाही। बघा ही पण पोळी मस्त अशी फुगलेली आहे आणि मी दोन्ही बाजूंनी आता छान अशी तेल लावून ही पण पोळी छान अशी खरपूस भाजून घेते आहे। जर आपल्याला तेल नसेल लावायचे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही लावले तरी चालेल, पण एकदा लावून बघा खूप छान अशा पोळ्या बनतात। आणि याच पद्धतीने मी सर्व पोळ्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि बनवून घेतलेल्या आहेत आणि सर्व पोळ्या बघा मस्त अशा फुगलेल्या आहेत।
कोणतीही पोळी अशी नव्हती की जी फुगलेली नाही. अशाच नवनवीन रेसिपी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा.